आता पाहूयात पावसासंदर्भातील बातम्या। भिवंडीतील फेणेगाव येथे चाळीवर झाड कोसळले, यामध्ये 3 जण जखमी झाले। यामध्ये शाळेच्या संरक्षक भिंतीचे सुद्धा नुकसान झाले। सुरगाणा आणि कळवण तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब झाले। चणकापूर कळवण धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। प्रशासनाने धरणातून पाण्याचा गिरणा नदीपात्रात विसर्ग सुरू केलाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने प्रशासन सतर्क झालंय। 1200 नागरिकांचं सुरक्षित स्थलांतर करण्यात आलंय। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। नार नदीला पूर आलाय। फरशी पुलावरून पाणी वाहू लागलंय। त्र्यंबकेश्वर नाशिक रस्त्यावर पाणी साचलं। सततच्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले, त्यातून वाहनं चालवताना कसरत करावी लागते। बारामतीत दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणात मोठी आवक सुरू आहे। पश्चिम घाट माथ्यावर पाऊस झाल्याने भीमा नदीतील पाणी पातळी वाढली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचलंय। भिवंडीत जैन मंदिरासमोर झाड पडल्याने 2 दुचाकींचं नुकसान झालंय। सुदैवाने झाडाखाली कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला। महापालिका प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत होण्यासाठी झाड हटवण्यात आलं। भिवंडीतील 3 बत्ती परिसर पुन्हा जलमय झालाय। रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय। अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं। दुकानदारांनी दुकानं बंद ठेवली। पालघर जिल्ह्यातील धामणी धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातील नद्या नाल्यांना पूर आलाय। सूर्या नदी दुथडी भरून वाहत असून पुराचं पाणी नदीकाठावरील नागरिकांच्या घरांमध्ये शिरण्यास सुरुवात झाली। प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून आवश्यकतेनुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचं आवाहन केलंय। कोल्हापूर गगनबावडा मार्गावर एक मोठं झाड मुळासकट उखडून रस्त्यावर कोसळलं। यावेळी समोरून येणाऱ्या एसटी बसच्या चालकानं प्रसंगावधान राखून बस वेळीच थांबवली, त्यामुळे दुर्घटना टळली। जळगाव शहरात झालेल्या दमदार पावसामुळे गोलाणी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। कोल्हापुरातील मुसळधार पावसाचा लालपरीला मोठा फटका बसलाय। 3 दिवसांमध्ये 20 लाखांचं नुकसान झालंय, अशी अधिकृत माहिती विभाग प्रमुख वृषाली भोसले यांनी दिली आहे। लोणावळ्यातील मुसळधार पावसामुळे पूरस्थिती अधिक गंभीर झाली आहे। हुडको कॉलनी पूर्णपणे पाण्याखाली गेली असून सुमारे 250 घरांमध्ये पाणी शिरलंय। पावसामुळे कसारा घाटात महामार्गावर दरड कोसळली आहे। शहापूर आपत्ती व्यवस्थापन टीमनं तातडीनं मदत कार्य सुरू करत 1 तासात रस्ता सुरळीत केला। वसईतील अनेक भागांना पावसाचा फटका बसलाय। वसई पूर्वेतील राजनगर परिसरात अद्यापही पाणी साचून आहे। जवळपास 2000 नागरिक इमारतींमध्ये अडकून असल्याची माहिती समोर आली आहे। इंद्रायणी नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेले। वारकऱ्यांनी आळंदीत गर्दी करू नये असं आवाहन वारकऱ्यांना प्रशासनानं केलंय। त्र्यंबकेश्वर पालघरला जोडणारा रस्ता पाण्यात वाहून गेलाय। प्रशासनाकडून नागरिकांना या भागात न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे। नांदूर मधमेश्वर जायकवाडीकडे 3228 क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आलाय। पुढील काही दिवस नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। सप्तशृंगगड परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। सप्तशृंगी मंदिर आणि घाट भाविकांसाठी 3 दिवस बंद करण्यात आलाय। दरड कोसळण्याच्या भीतीमुळे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय।